प्रसादाचा शिरा. पारू, तू पदराला गाठ बांधून घे. बसा दोघे जण, बसा. चौकाला आणि देवटीला हळदी कुंकू वाहून घ्या. नवरा नवरीने ड्युटी पेटवण्या अगोदर आईचा जोगवा मागून ओटी भरायची. पण एवढ्या रात्री कोणाकडे जोगवा मागायला जाणार? तुम्ही विसरताय, माझ्या भावाचं घर आहे इकडे. आपलं हक्काचं घर इथे असताना दुसरीकडे कुठे कशाला जायचं? चला चला या या. बा दरवाजा उघड, देवी आई आल्यात. या नाही. बा जोगवा मागायला आले आहेत. जोगवा? मॅडम, मला ना हे समज अवघडल्यासारखं वाटतंय. अरे मारुती, अवघडल्यासारखं काय आहे त्याच्यात? तू भाऊ आहेस ना माझा. मग माझी सून आणि मुलगा तुझ्याकडे आज जोगवा मागायला आले. नाही, पर कसं आहे ना मॅडम, हे म्हणजे वावटळासमोर फुंकर मारल्यासारखं वाटतंय. मी गरीब माणूस, मी काय जोगवा देणार? अरे तू काय देतोयस यापेक्षा तू काय भावनेनं देतोयस हे जास्त महत्वाचं आहे. तू काहीही दे, अगदी मुठभर धान्य दिलंस तरी चालेल. चालेल ना? पारू, जा घेऊन ये बरं. मुलांना पुढे या. धनी, किती दिवस झाले मिस करत होते. हे असं चोरून लपून माझ्या पायात पैंजण घालण्यापेक्षा ना आई समद्यांसमोर पैंजण घाल. चौकाला देवटीला हळदी कुंकू वाहा. देवटी 5 पळ्या तेल घाला. बस बस.
देवीची बी काय लीला आहे ना. कधी स्वप्नात बी ज्याचा विचार केला नव्हता तेच घडलं. जाहिरातीच्या निमित्तानं का वैना आदित्य सरांनी देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. हक्कानं नाही, पण नियतीनं तरी मी या किर्लोस्कर घराची मोठी सून आहे. समद्यांच्या साक्षीनं नाही, पण मस्त झाला कार्यक्रम नाही का? आई बोलवलंस? हो, उद्या माझ्या सुनेला घेऊन देवदर्शनाला जायचंयस आणि पारूला पण सोबत घेऊन जा. तुला काही लागलं तर पारू बघेल. मग मी दादाला पण घेऊन जातो ना. हा, तर या दोघी असणार सोबत तर बोलत बसणार, मग मला बोर होणार ना. दादाला पण घेऊन जातो ना सोबत. बर, ठीक आहे. आदित्य सुद्धा येईल तुमच्या सोबत. जा आता आवरून घे. हो, चला, येतोच आहे मी. चला चला. गुड नाईट. गुड नाईट. जा आवर, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना.